आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तसं बघितलं तर आधी एक एपिसोड असा आपला झाला होता, तर त्याचाच एक सेकंड आपण पार्ट म्हणू शकतो. सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहे आणि त्याच्याही आत गेलो अगदी खोल 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 ज्यावेळेस 10⁻³ एवढ्या खोल स्तरावरती शास्त्रज्ञ गेले की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऊर्जा कशावर ठरते, EFT असं म्हणतात, इमोशनल फ्रीडम टेक्निक. आता इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे आपल्या शरीरावरती काही असे ऊर्जा पॉइंट्स आहेत ज्याला ॲक्यू पॉइंट म्हणतो आपण. म्हणजे आता तुम्ही बोला हे टॅपिंग जे आहे ते जेव्हा विचार येतात तेव्हा करायचं का डेली करायचं. ते डेली आपण जशी डेली आंघोळ करतो, डेली दात घासतो, तसं रोज त्याच्यासाठी एक 5 मिनिटं घालायची, विचार करायची की काय बाबा मला काय त्रास देतो, किंवा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भीती मला कुठली वाटली, ती भीती काढून टाकायची. मग दुसरी कुठली भीती माझ्या मनामध्ये आहे ती काढून टाकायची, आणखीन कुठली आहे ती काढून टाकायची. दुःख कुठल्या गोष्टीचं होतं त्याचा विचार करायचा, दुःखाचा चार्ज काढून टाकायचा. आपण इतक्या नकारात्मकतेच्या गर्तेमध्ये अडकलेलो आहे आणि आपल्याला असं वाटतंय की आपल्याला आपल्या प्रॉब्लेम्स मधून कोणीतरी बाहेरची एजन्सी मदत करणार आहे. नमस्कार, 4 मोर थॉट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तसं बघितलं तर आधी एक एपिसोड असा आपला झाला होता, तर त्याचाच एक सेकंड आपण पार्ट म्हणू शकतो की आजचा जो एपिसोड होणार आहे. आजचा एपिसोड आपल्यासोबत आहेत आनंद योगी प्रदीप पवार सर. त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत की आपले जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इमोशन्स असतात त्यांना आपण एक योग्य मार्ग कसा दाखवून आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करू शकतो हे आपण आज डिस्कस करणार आहोत. पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की मनी उपासना कशी केली जाते, त्याचा आपल्या आयुष्यात कसा परिणाम होतो. त्यातूनच एक विषय निघाला होता की एनर्जी डायनॅमिक्स. तोच आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सरांसोबत. सर, आपलं स्वागत आहे एपिसोडमध्ये. नमस्कार. नमस्कार सर. सर, आता मागचा एपिसोड आपण बघितला की मनी उपासना, EFT याबद्दल आपण बोललो होतो, पण त्यातूनच एक विषय निघाला होता की तुम्ही म्हणला होता की मानवी शरीर हे ऊर्जेचं स्वरूप आहे. मग ही नेमकी ऊर्जा काय आहे हे मला आज जाणून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्यांनाच, प्रेक्षकांना सुद्धा. मागच्या एपिसोडमध्ये आपण हा विषय बघण्याचा प्रयत्न केला होता की एनर्जी डायनॅमिक्स म्हणजे काय. आणि तुम्ही आत्ता म्हणालात की मानवी शरीर ऊर्जा आहे असं मी म्हणतो. मी असं म्हणत नाही की मानवी शरीर ऊर्जा आहे. मी असं म्हणतोय की ज्या जगात आपण राहतो ते जगच ऊर्जामय आहे, नुसतं मानवी शरीर नाही. इथं जे जे आपल्याला दिसतं ते सगळं ऊर्जाच स्वरूप आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आता निर्जीव वस्तू असेल, वस्तू जरी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा. व्हेरी गुड. आता आपण ह्याच्याकडे बघूया. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की ह्याच्यात ऊर्जा कुठं आहे, हे निर्जीव आहे. हो, एका दृष्टिकोनातून ही गोष्ट निर्जीव आहे, बरोबर. पण आपण एका दुसऱ्या दृष्टिकोनातून ह्याकडे बघण्याचा जर प्रयत्न केला, म्हणजे आपण यामध्ये एक तुम्हाला समजावं म्हणून सांगायला लागलो, यामध्ये आपण एका इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी बघायचा प्रयत्न केला तर पहिल्या स्तरावरती, या आर्टिफॅक्टच्या पहिल्या स्तरावरती तिथं मॉलिक्युलर स्ट्रक्चर दिसेल. त्याच्याही आत गेलो तर ॲटॉमिक स्ट्रक्चर दिसेल, अणू. त्याच्यामध्ये जे अणू फिरतायत आत्ता, हे इथं स्टॅटिक नाही आहे, काहीतरी आत प्रक्रिया घडते आहे. त्याच्याही जर आत गेलो आपण तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. आणि त्याच्याही आत गेलो अगदी खोल 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 ज्यावेळेस 10⁻³ एवढ्या खोल स्तरावरती शास्त्रज्ञ गेले त्यावेळेस तिथं त्यांना फक्त ऊर्जा दिसली, फक्त ऊर्जा. म्हणजे हे आपल्याला जे निर्जीव आणि स्थूल दिसतंय डोळ्याला, ते प्रत्यक्षामध्ये ऊर्जाच आहे असं शास्त्रज्ञ सांगतात. आणि आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञांनी यावरच एक सिद्धांत मांडला ज्याला E = mc² असं म्हणतात.
E इज इक्वल टू MC स्क्वेअरचा अर्थ एनर्जी अँड मॅटर आर इंटर कन्व्हर्टेबल. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला जे मॅटर लाईक दिसतं, जे स्थूल स्वरूपाचं दिसतं, ते प्रत्यक्षामध्ये ऊर्जाच आहे. मग मी ज्याला ऊर्जा म्हणतो ती ही ऊर्जा, ही एनर्जी, ज्या एनर्जीतून सर्व विश्व उत्पन्न झालेलं आहे, तीच एनर्जी आपण आहोत. हाच अध्यात्माचा विषय. जर अध्यात्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघायचा प्रयत्न केला तर अध्यात्म म्हणतं की शेवटी, अद्वैत वेदांत म्हणतं की शेवटी एकच आहे सगळं, ज्याला ते ब्रह्मन असं म्हणतात. एकच ब्रह्मन आहे. जशी एकच एनर्जी आहे, बरोबर, तसं एकच ब्रह्मन आहे. आणि हे सगळं अस्तित्व जे आहे त्या ब्रह्मनाचा आविष्कार आहे. म्हणजे ते ब्लॅक होल वगैरे म्हणतात. ब्लॅक होल हा विषय वेगळा. आहे का? त्याच्या ब्लॅक होल पण कशातून निर्माण झालं? ऊर्जेतूनच निर्माण झालं. सो सगळं अस्तित्व प्रिन्सिपली ऊर्जा आहे. आपण देखील ऊर्जा स्वरूपच आहोत. हे आपल्या नॉर्मल ज्या पद्धतीत आपण शिकलो, मोठे झालो, ज्या पद्धतीत आपण जगाकडे बघितलं, त्या दृष्टिकोनामध्ये हे सहजी नाही बसत. जसं आपण ह्या गोष्टीकडे बघताना ह्याच्यामध्ये काहीतरी फिरतं आहे, हे आपल्या बुद्धीला पटत नाही. जर आपण सायन्सचे नसू तर नाहीच पटत. हे कुठं दिसतंय मला फिरताना काय असं वाटेल. पण त्याच्यासाठी हाय पॉवर्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप घेऊन त्याच्या आत जाणं गरजेचं असतं. म्हणून ह्या जगामध्ये जिथं आपण राहतो त्याला एक दृश्य स्वरूप आहे जे दिसतं, आणि एक अदृश्य स्वरूप आहे. अदृश्य दिसत नाही पण असतं. जसं आपण इथं आता बसलेलो आहे, तुमच्या आणि माझ्या मध्ये असलेली ही जी काय जागा आहे ही रिकामी आहे असं वाटतं ना, पण ही रिकामी नाही आहे, ही भरलेली आहे. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमनी भरलेली आहे. म्हणून तर आपण इथं मोबाईलवरती एकमेकाशी बोलू शकतो. कुठेही मी इथं बसून अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो. काय कनेक्ट करतं मला? तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कनेक्ट करतो. मला इथं ट्रान्झिस्टर लावायचं असेल तर ते रेडिओ स्टेशन कुठं आहे? कुठंतरी असेल भलत्या ठिकाणी, पण इथं मी त्याच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केल्यानंतर इथं तो रेडिओ लागतो. कशाच्या माध्यमातून लागतो? हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याच्या माध्यमातून लागतो. पण ते अदृश्य आहे. तसं प्रत्यक्षामध्ये ही जी ऊर्जा आहे ही अदृश्य आहे. आपण सगळे त्या ऊर्जेची मॅनिफेस्टेशन्स आहोत, त्यातून उत्पन्न झालेले घटक आहोत. आता तुम्ही म्हणताय की सर्व म्हणजे ऊर्जेचे स्वरूप आहे आपण, किंवा इथे असणारी प्रत्येक वस्तू. मग त्यात पण असं असतं का की पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी? बर, पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी. एनर्जी ही एनर्जी आहे, न्यूट्रल आहे ती. इलेक्ट्रिसिटी ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे. जिथे सप्लाय होईल तिथे ती. पण त्यांनी एखाद्याला शॉक द्यायचं म्हटलं तर ती काय? निगेटिव्ह आहे. आणि एखाद्याचं त्यांनी जेवण करायचं म्हटलं तर काय? पॉझिटिव्ह. ऊर्जा ही न्यूट्रल आहे. तिचा वापर आपण कसा करतो याच्यावरती त्याचं पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी ठरत असते. म्हणजे आपण सुद्धा जे लोक आहोत किंवा माणसं आहोत त्यांनी सुद्धा त्यांची ऊर्जा कुठे वापरायची त्याच्यावरून त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या भावना तयार होतात. करेक्ट. म्हणजे माणसाच्या आतली निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऊर्जा कशावर ठरते? माणसाच्या आत असलेल्या नकारात्मकतेवरती. कारण विचार पण तरंग आहे ना, विचार हा तरंग आहे. आणि तो EEG सारख्या मशीनमधून ज्यावेळेस आपण EEG काढतो त्यावेळेस त्या मेंदूमध्ये चाललेली सगळी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी कळते. सो विचार देखील तरंग आहे. मग पॉझिटिव्ह विचार केला तर शरीर पण सुखावतं, निगेटिव्ह विचार केला तर शरीराला सुख नाही वाटत, दुःख वाटतं. ज्यांनी आपल्याला छान वाटत नाही, अप्रिय वाटतं, ती निगेटिव्ह. म्हणजे आता समजा राग असेल किंवा आता एन्झायटी, डिप्रेशन असं येत असतं, चिडचिडेपणा वाढत असतो, हे सगळे निगेटिव्ह एनर्जीचे स्वरूप आहे. करेक्ट. आणि आनंद आहे, उत्साह आहे, उमेद आहे, धाडस आहे, आत्मविश्वास आहे,
सकारात्मक विचार आहेत, ही सगळी पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत. पण आता म्हणजे माणूस म्हणलं तर ह्या दोन्ही एनर्जीज असतातच त्याच्यामध्ये. मग ते बॅलन्स ठेवायचे असतील तर कसं करावं? कारण पूर्णतः आपण नेहमी पॉझिटिव्हच राहू असं नसणार आहे. ओके, हा महत्वाचा प्रश्न आहे. मुळात हे विचार येतात कुठून? आता उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, आपण 2 अशा पाण्याच्या टाक्या घेतल्यात असं आपण कल्पना करूया. 2 पाण्याच्या फिश टँक जसा असतो ना, तसे 2 फिश टँक घेतलेले आहेत. एका पाण्यामध्ये आपण विषारी द्रव्य टाकलेलं आहे, जे जाऊन खाली बसलेलं आहे असं आपण कल्पना करूया. आणि दुसरं पाणी अतिशय शुद्ध आहे. आणि त्याला ते जे फिश टँकमध्ये एक मशीन लावतात ना, ज्याने बुडबुडे वर येत असतात, तसे दोन्ही टँकला ते मशीन लावलेलं आहे बुडबुडे बाहेर टाकण्याचं. आता ह्यातून येणारा बुडबुडा म्हणजे काय? विचार. ह्या विषारी टँकमधून येणारा बुडबुडा कसला बुडबुडा बाहेर काढेल? विषारी काढेल की चांगला काढेल? आणि स्वच्छ शुद्ध पाणी जे आहे त्यातून बाहेर पडणारा जो बुडबुडा आहे तो कसा पडेल? शुद्ध पडेल. बरोबर. म्हणजे हा विषारी बुडबुडा आला कुठून? त्याच्या आतमध्ये, त्या पाण्यामध्ये जे विष आहे त्यातून आला ना तो. सिमिलरली आपल्या आतमध्ये लहानपणापासून काय म्हणूया त्याला, दाबून ठेवलेला राग, दाबून राहिलेली भीती, दाबून राहिलेली स्वतःबद्दल वाटणारी कमतरता, दाबून ठेवलेली दुःख, अप्रियता, नको असलेल्या आठवणी, ह्या सगळ्या ह्या विषारी द्रव्याप्रमाणे साचलेल्या आहेत. तिथून जो बुडबुडा बाहेर पडेल तो ह्या सगळ्या गोष्टींनाच घेऊन बाहेर पडेल. बरोबर. त्यामुळे आपल्या आतमध्ये जे नकारात्मक विचार येतात ते कुठून येतात? ह्या सगळ्या डेटामधून येतात. आर यू अंडरस्टँडिंग? सो नकारात्मक विचार नकारात्मक डेटापासून येतात आणि सकारात्मक विचार, सगळेच काय नकारात्मक डेटा असतो असं नाही, काही सकारात्मक देखील असतो. सो पण शास्त्रज्ञ आज असं म्हणतायत की 99% विचार हे नकारात्मक असतात आणि फक्त 1%. म्हणून तुम्ही कोणीही जर पॉझिटिव्ह थिंकिंग करायचा विचार केला तर तुम्ही एखादं लेक्चर बघता, लेक्चर ऐकता, एखादं पुस्तक वाचता आणि ठरवता की नाही उद्यापासून मी पॉझिटिव्ह होणार. किती वेळ पॉझिटिव्ह राहू शकता तुम्ही? ते ऐकल्याचे थोडे दिवस पण नाही, थोडे तास, दिवस पण नाही. मग पॉझिटिव्ह होण्याला प्रयास का करावा लागतो? कारण आपण निगेटिव्हली प्रोग्रॅम्ड आहोत. निगेटिव्हिटीचा भरणा आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटीपेक्षा जास्त आहे. म्हणून आपण परत त्या 2 दिवसानंतर, 1 दिवसानंतर किंवा काही तासानंतर ऑटोमॅटिकली परत निगेटिव्ह होतो. कारण गाभ्याशी आपल्या बरीच निगेटिव्हिटी साचलेली आहे. बरोबर. मुळातच आपण जर निगेटिव्ह ज्या भावना असतील किंवा आपल्या सोबत घडलेल्या घटना त्या तशाच ठेवल्या असतील तर कितीही मनाला पॉझिटिव्ह केलं आपण, करेक्ट, तरी ते आपण पुन्हा आहे तसंच होणार. करेक्ट, व्हेरी ट्रू, बरोबर आहे. यासाठी काय करावं लागेल? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण कितीही विचार केला तर आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या ज्या अप्रिय गोष्टी आहेत त्या पुसून जातील असं नाही, ते येतात परत परत त्या बुडबुड्यांप्रमाणे. मग उपाय काय? मुळात लक्षात घ्या, विचारांमध्ये बळ नसतो, विचारांमध्ये एनर्जी नसते, तो तरंग आहे. त्याला जो इमोशनल चार्ज आहे ना, म्हणजे मला लहानपणी जर कुत्रं चावलं असेल तिथपासून कुत्र्याविषयी माझ्या मनामध्ये भीती बसते. मग ती मेमरी नसते नुसती, त्या मेमरी बरोबर तो कुत्रा चावलेला जो चार्ज आहे तो चार्ज त्या मेमरीला चिकटलेला असतो. बरोबर. म्हणून हे जे नकारात्मक विचार येतात ते आपल्याला जड बनवतात.
दुःखी बनवतात. मग उपाय काय? तर 1980च्या दशकामध्ये उपाय वेगवेगळे आहेत, पण मी जो उपाय फॉलो करतो, मी जो उपाय स्वतः ज्या उपायाने मी माझ्यावरती काय म्हणतात त्याला प्रयोग केले आणि गेल्या 30 वर्षांमध्ये अनेक लोकांना शिकवला, तो 1980 साली रॉजर कॅलेहन नावाच्या माणसानी एनर्जी सायकॉलॉजी आणि चायनीज मेडिसिन या दोघांचा फ्युजन करून एक पद्धत तयार केली, ज्याला मेरिडियन टॅपिंग प्रोसिजर असं म्हणतात. कॉमन भाषेमध्ये त्याला EFT असं म्हणतात, इमोशनल फ्रीडम टेक्निक. आता इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे आपल्या शरीरावरती काही असे ऊर्जा पॉइंट्स आहेत, ज्याला ॲक्यू पॉइंट म्हणतो आपण, ॲक्युपंक्चरमध्ये जे वापरतो ना, असे ॲक्यू पॉइंट्स आहेत. आपण एखादा जो आपल्या डेटामध्ये जी नकारात्मकता आहे त्याचा विचार करायचा आणि आपण अशा पद्धतीत ज्यावेळेस या पॉइंट्सवर टॅप करतो त्यावेळेस त्या विचार जात नाही, मेमरी जात नाही, पण त्या मेमरीला जो चार्ज चिकटलेला आहे, भीतीचा, रागाचा, द्वेषाचा, कमतरतेचा, अपमानाचा किंवा व्हॉटएव्हर, तो जो निगेटिव्ह चार्ज चिकटलेला आहे तो रिलीज होतो. असं करून आपल्यातला जो दूषिततेचा टँक आहे तो आपण प्युरिफाय करायला लागतो. आणि ज्यावेळेस हे आपण आपल्यात किती दूषितता आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, पण हा काय म्हणूया त्याला, ही दूषितता जशी जशी आपण काढायला लागतो तसे नकारात्मक आणि आपल्याला जड बनवणारे विचार कमी व्हायला लागतात, कारण ते ज्या कारणातून येत आहेत त्या कारणातला आपण चार्जच काढून टाकलेला असतो. बरोबर. म्हणजे आता तुम्ही बोला हे टॅपिंग जे आहे ते जेव्हा विचार येतात तेव्हा करायचं का डेली करायचं? ते डेली आपण जशी डेली आंघोळ करतो, डेली दात घासतो, तसं रोज त्याच्यासाठी एक 5 मिनिटं घालायची, विचार करायची की काय बाबा मला काय त्रास देतो, किंवा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भीती मला कुठली वाटली, ती भीती काढून टाकायची. मग दुसरी कुठली भीती माझ्या मनामध्ये आहे ती काढून टाकायची, आणखीन कुठली आहे ती काढून टाकायची. दुःख कुठल्या गोष्टीचं होतं त्याचा विचार करायचा, दुःखाचा चार्ज काढून टाकायचा. अशी किती दुःख आहेत माझ्या जीवनामध्ये, मी लिहायला बसलो तर कदाचित सर्वसाधारण माणूस एक 8-10 तरी लिहू शकतो की लहानपणापासून आत्तापर्यंत कुठली कुठली दुःख निर्माण झाली ती तो लिहू शकतो. प्रत्येक दुःखाचा विचार करायचा आणि त्याच्यावरती टॅपिंग जर केलं तर हा चार्ज रिलीज होऊ लागतो. आता तुम्ही म्हणला होता की जर पास्टमध्ये असं काही झालं असेल किंवा लहानपणी असं काही गोष्टी झाल्या असतील, म्हणजे तर एकेकांना पाण्याची भीती वाटते, म्हणजे मला सुद्धा वाटते, बऱ्याच जणांना अनेक प्रकारच्या भीती वाटत असतात. मग ते लहानपणी अशा काही गोष्टी घडल्यामुळे ते कॅरी फॉरवर्ड होते का, की या गोष्टीची भीती कायम मनात राहते? हो, म्हणूनच होतं. पाण्याची भीती मुळात वाटली का? माझ्याकडे एक असा व्यक्ती आला जो मोठा, जवळ 50-1 वर्षाचा होता. त्याला विमानाने प्रवास करायला लागायचा जगभर, पण विमान जर समुद्रावर असेल तर त्याला इतका अस्वस्थ व्हायचं, इतकी पाण्याची भीती वाटायची त्याला. समुद्र बघितलं किंवा पाणी बघितलं तर त्याला भीती वाटायची. मग त्याला ज्यावेळेस विचारलं की बाबा ही कुठून आली भीती, तो म्हणाला मी लहान असताना पोहायला जात होतो, तिथे एक दिवशी मी कडेला स्विमिंग पूलच्या उभा राहिलेलो असता मला येत नव्हतं पोहायला, पण आमच्या इन्स्ट्रक्टरनी मला ढकलून दिलं पाण्यात. त्यावेळेला ती तिथं डाउनलोड झाली भीती. सो बऱ्याच वेळा आपल्याला जे अशा पद्धतीचे इमोशन्स असतात आत, ते कुठल्या तरी घटनेपासून निर्माण झालेले असतात. त्याचा काही म्हणजे मी काही व्हिडिओज मध्ये तुमच्या बघितलं होतं की त्याचं पास्ट लाईफशी काही कनेक्शन असतं का? हो, आता पास्ट लाईफ हा एक फार व्यापक विषय आहे. मुळात पास्ट लाईफ असतं काय, पास्ट लाईफ म्हणजे काय, बिलीफ आणि हे पण वेगवेगळे असतात. नाही, बिलीफ नाहीये, ही एक ज्यांनी ह्याच्यावरती रिसर्च केला त्यांचं एक हायपोथेसिस आहे की पास्ट लाईफ म्हणजे काय. तर त्याचं उत्तर द्यायला फार मोठं उत्तर आहे ते, त्यामुळे मी एवढ्याशा ह्याच्यात देऊ शकत नाही. पण हो, आपण काही अशी इम्प्रेशन्स कॅरी करतो, असा रिसर्चर्सचा आत्तापर्यंतचं संशोधन आहे की असे काहीतरी आपण इम्प्रेशन्स कॅरी करतो जे ह्या जन्मात कुठेही घडलेले नाही आहेत, पण त्याचा आपल्यावरती प्रभाव आहे.
आपण जर हे टेलिव्हिजनवरती लिटिल चॅम्प्स वगैरे असे जर प्रोग्राम बघितले, लहान लहान मुलं असतात, 6 वर्षाची 7 वर्षाची मुलं असतात, पण त्यांचा गळा असा तयार असतो की मोठमोठ्या गायकांना पण शक्य होणार नाही इतकी तयारी त्यांच्याकडे दिसते, पण त्यांना तेवढी तयारी करायला वेळच मिळालेला नाही जीवनामध्ये. मग ती तयारी त्यांच्यात येते कुठून? एवढा तयार त्यांचा गळा होतो कुठून? जन्मजात कला काहीतरी वगैरे कॅरी असं म्हणतात. कॅरी केलेलं आहे त्यांनी कुठूनही. ते जेनेटिकला कॅरी करू देत किंवा ज्याला आपण पास्ट लाईफ म्हणतो पास्ट लाईफ मधून कॅरी करू देत. सो आपण निश्चित म्हणजे असा अनेक रिसर्चर्सचा दावा आहे की आपण कॅरी करतो बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या या जन्मावरती निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पद्धतीत परिणाम करत असतात. आणि आता असंही म्हणतात की मॅनिफेस्टेशन किंवा मेडिटेशनने आपल्याला हवी ती गोष्ट आपण मिळवू शकतो. मग त्याचमध्ये सुद्धा ऊर्जेचं काही रोल आहे का त्याच्यात? सगळं विचार ज्या वेळेस आपण मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, आपल्याला जे हवं आहे ते आधी आपल्या मनामध्ये पेरलं पाहिजे. बरोबर. जर तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलात आणि वेटर आला, वेटर म्हणाला काय आणू तुम्हाला, तुम्ही जर त्याला सांगितलं काही आण, तो काय आणणार? काही आणू शकणार नाही, कारण काय आणायची ऑर्डरच तुम्ही त्याला दिलेली नाही. सो तुम्हाला जीवनामध्ये नेमकं काय पाहिजे आहे ही ऑर्डर जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला देत नाही की मला हे पाहिजे आहे, तोपर्यंत जसं तुम्ही गुगलच्या सर्च विंडोमध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे ते टाईप करत नाही, तोपर्यंत गुगल जसं त्याच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, पण ते कुठली इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आणतं? जी तुम्हाला हवी आहे, तुम्ही जी टाईप केलेली आहे. तसं मॅनिफेस्टेशन किंवा ही जी सगळं एनर्जी वर्कच आहे. तुम्हाला काय पाहिजे हे जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंतर्मनावरती संस्कारित करत नाही, टाईप करत नाही, तोपर्यंत हे जे ऊर्जामय युनिवर्स आहे ते त्याला प्रतिसाद देत नाही. म्हणजे काही जण प्रत्येक जण म्हणत की मला हे करायचंय, हे करायचंय किंवा हे अचीव करायचंय गोल, पण त्या दृष्टीने प्रयत्न तसे होत नाहीत किंवा ते विचारच करत नसतील कदाचित. प्रयत्न करतात पण विचार करत नाही. ओके, प्रयत्न करतात पण विचार करत त्या इम्प्लिमेंट होत नाही. एक्झॅक्टली. त्याला त्याची जी जोड आहे, एक महत्वाचा पॉइंट आहे म्हणून एक छोटंसं उदाहरण सांगतो. ॲलन रिचर्डसन नावाच्या एका बास्केटबॉल कोचनी 1980 सालची गोष्टी की ॲलन रिचर्डसननी काय केलं, बास्केटबॉल कोच होता तो, त्यांनी एका कॉलेजेसमधली 3 अतिशय चांगल्या टीम्स निवडल्या. पहिल्या टीमला सांगितलं की तुम्ही रोज 1 तास कोर्टवर जायचं आणि थ्रो बॉल करायची प्रॅक्टिस करायची. थ्रो बॉल म्हणजे त्या बास्केटमध्ये बॉल टाकायची प्रॅक्टिस करायची. पहिल्या टीमला हे सांगितलं. दुसऱ्या टीमला सांगितलं की तुम्ही 1 महिना 1 तास कोर्टवर जायचं नाही, मनातल्या मनात बॉल टाकायचा. असं इमॅजिन करायचं की मनातल्या मनात बॉल टाकतोय आणि तो बॉल त्या बास्केटमध्ये पडतोय. आणि तिसऱ्या टीमला सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस मनातनं पण करायची नाही आणि तुम्ही कोर्टवर पण जायचं नाही 1 महिना. 1 महिन्यानंतर ज्यावेळेस त्यांनी चाचणी घेतली तिन्ही टीम्सची, त्यावेळेस पहिल्या परफॉर्मन्सपेक्षा पहिल्या टीमची 24% त्यांचा जो काय रिझल्ट होता तो वाढला होता. 24% सुधारले होते ते. दुसरी टीम जी कोर्टवर गेली नाही पण मनाने प्रॅक्टिस केली तिचा 23% वाढला होता, न प्रॅक्टिस करता फक्त मनाच्या प्रॅक्टिसने. आणि तिसऱ्या टीमनी जी गेलीच नव्हती तिचा 45% कमी झाला. मग सर्वसाधारण माणूस प्रयोग करताना प्रयत्न करताना फक्त मेंटलीच फिजिकलीच करतो, त्याला जर मेंटल जोड दिली तर ते 23 आणि ते 24 एकत्र. एक्झॅक्टली. सो एवढी आपल्याला जे हवं आहे ते मिळण्यासाठी तेवढा त्याचा इफेक्ट होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे जर एक गोष्ट असेल किंवा काही स्वप्न असतील तुमची, तुम्ही आधी पण सांगितलं होतं की मनी उपासनामध्ये करताना सुद्धा हेच तुम्ही मेन ठेवलं पाहिजे की तुम्हाला काय हवंय
आणि त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे. आता सर ते इमोशन्स असतात आपले, ते कंट्रोल करायचं कसं, याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत का? बरेच टेक्निक्स आहेत, कंट्रोल नसतात करायचे. कंट्रोल नाही करायचं हां, त्याची जी तीव्रता आहे तीच काढून टाकायची, ते आपोआप कंट्रोल होतात. म्हणजे कसं आता हल्ली बरेच जणांच्याकडे मेंटली प्रॉब्लेम सुरू झालेत सगळ्यांना, की डिप्रेशन असेल, टेन्शन असेल, स्ट्रेस असेल, ऑलमोस्ट सगळ्यांना हे प्रॉब्लेम सुरू असेल, घरी असतील किंवा जे कामावर जातात, बिझनेस करतात. मग त्यांच्यासाठी काही अशी टेक्निक आहे का की किंवा तुम्ही हे डेली करू शकता? आपण एक गंमत करूया. हे जे आहे ना, हे धरा हातात, धरून ठेवा असा वर्ग. आता काही प्रॉब्लेम नाही आहे. मी जर सांगितलं की हे जड आहे, आता जड आहे ना, हे मी जर सांगितलं की हे असं तासभर ठेवूया, काय होईल? हात दुखायला लागेल ना? हो. का दुखला? कारण ते ते जास्त धरून वेळ- ठेवलं. हां. निगेटिव्ह विचार असे आपण धरून ठेवतो, म्हणून त्यांचा त्रास होतो. जर ते जाऊ दिले, रिलीज केले, तर त्यांचा त्रास व्हायचा संबंधच नाही. आणि हे रिलीज करायचंच टेक्निक, हे आता EFT सारखं जे टेक्निक आहे ते रिलीजच करतं त्याला, ते होल्ड करू देत नाही. दॅट इज द म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की EFT सारखी गोष्ट ही मानवाला आज मिळालेलं एक वरदान आहे. पण आपण इतक्या नकारात्मकतेच्या गर्तेमध्ये अडकलेलो आहे आणि आपल्याला असं वाटतंय की आपल्याला आपल्या प्रॉब्लेम्समधून कोणीतरी बाहेरची एजन्सी मदत करणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज असे काही कृत्य करतात की त्यांना वाटतं की कोणाकडे तरी जाऊन मी जर काय म्हणतात त्याला सोल्युशन मिळालं तर सोल्युशन मागितलं, मग ते कुणीही बाहेर असू दे, त्यांची विश्वास ठेवणारे त्यांचे घटक असू देत किंवा काहीही बाहेरचं असू दे, ते तुम्हाला मदत करणार आहे असं लोकांना वाटतं. त्यामुळं तुम्ही काय तुमच्यासाठी करू शकता ह्याचा लोक विचारच करत नाहीत. आणि म्हणून आज जगातल्या प्रत्येक माणसाला जसं EFT कळलं पाहिजे ते कळू शकलेलं नाही. कारण त्यांना असं वाटतं की मी नाही माझी मदत करू शकत, माझी मदत बाहेर कोणतरी करणार आहे. सो जोपर्यंत मी बाहेरच्या कुठल्या तरी एजन्सीवर अवलंबून आहे की तो मला मदत करेल, तोपर्यंत काहीच नाही तोपर्यंत होणार नाही. तुमची मदत तुम्हीच करू शकता. म्हणून तुकोबा म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, कारण ती सोल्युशन्स तू बाहेर शोधतोय. इव्हन गीतेमध्ये पण सांगितलंय की तुम्ही ऊर्जेचा स्रोत आहात आणि तुम्ही काहीही क्रिएट करू शकता. एक्झॅक्टली. ते गीता जे म्हणते ते पण वेगळंच आहे. ऍक्च्युअली तुकोबा जे म्हणतात ते वेगळंच आहे की तुम्हाला जी एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती समजता, ती जरी फंक्शनली इंडिव्हिज्युअल असली तरी प्रत्यक्षात तुम्ही ब्रह्मास्मी आहात. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे उपनिषदामधलं. ज्याला हे कळतं की माझा स्रोत ब्रह्मस्वरूप आहे, त्याची मग मर्यादा त्या व्यक्तीपुरती राहत नाही, तो असीम होऊन जातो. मग तो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं जो जे वांछेल तो ते लाहो, ही अवस्था तो उपभोगू शकतो, जी माझ्या जीवनामध्ये मी स्वतः गेल्या 30 वर्षांमध्ये जवळजवळ उपभोगली. माझं जीवन सुरू झाल्यानंतर मला 20 वर्षाचा संघर्ष आहे माझ्या जीवनाचा, 20 वर्षांचा. पण हे सगळं ज्यावेळेस मला कळलं त्याच वेळेस मी संघर्षातून बाहेर पडलो आणि गेली जवळजवळ 30 वर्ष एक स्वस्थ, आनंदी आणि समृद्ध जीवन जगू शकतोय, फक्त मला हे सिद्धांत कळले म्हणून. आता मग तुमच्याकडे बरेच असे लोक येत असतील की हेल्पसाठी, की कशा प्रकारे आमचं आयुष्य बदलण्याला येतं किंवा काय, याच्यासाठी सगळ्यांचेच पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतात. तुमच्यामध्ये किती निगेटिव्हिटी आहे. मी तुम्हाला एक साबण दिला तुमचे कपडे स्वच्छ करायला, मग हा प्रश्न असा आहे की प्रत्येक माणसाचे कपडे स्वच्छ होतील काय? किती घाण आहेत ते त्याच्यावरती अवलंबून आहे. एखाद्या माणसाला ग्रीसनं भरलेला आहे अगदी त्याचे कपडे, त्या साबणाने एका धुण्यात ते निघतील काय? सो
बरं काय फारसं नुसतं काहीतरी चिखल लागलाय किंवा माती लागले एका धुण्यानं निघेल काय? शक्य आहे, शक्य आहे. पण ज्याला ग्रीस लागलेला आहे, चिकट काहीतरी लागलेलं आहे, ते एका धुण्यात निघेल काय? निघणार नाही. त्याला बरेच दिवस प्रयत्न करावे लागतील. सो पॉझिटिव्ह रिझल्ट तर प्रत्येकाला येणार, फक्त त्याच्या आत किती दूषितता आहे त्याच्यावर त्याची पॉझिटिव्हिटी तो कधी अनुभवतो यावर अवलंबून. आता जे EFT टेक्निक आहे ते एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी असेल किंवा आता डिप्रेशन वगैरे मेंटली जो स्ट्रेस असतो तो रिलीज करण्यासाठी असेल, त्याचबरोबर अनेक रोगांवरती पण काम करतो का? हो, आणि मुळात त्याची सुरुवात रोग निवारण करण्यासाठीच झाली. कारण शास्त्रज्ञ आज असं म्हणतायत की जगातले 80% रोग आणि विकार मनोकायिक आहेत. मनोकायिकचा अर्थ मनाच्या अवस्थेमुळे निर्माण झालेले 80% जगातले रोग. त्यामुळे ह्या गोष्टीचा मुळात ह्याचा शोधच रोग निवारण करण्यासाठी झाला. म्हणजे मी पण एका ठिकाणी ऐकलं होतं की जो डिस्पेन्झा म्हणून आहेत ते अशा प्रकारे काही आजारांवरती काम करतात आणि ते आजार लोकांचे कमी होतात. हो, जो डिस्पेन्झा बरेच वेळा टॅपिंगचेच टेक्निक वापरतात. मग आणखीन ह्यालाच एनर्जी डायनॅमिक्स म्हणतात किंवा एनर्जी सायकोलॉजी म्हणतात. गेल्या काही वर्षांमध्ये जवळजवळ 20, 25, 30 वर्षांमध्ये बरेच लोक असे आले त्यांनी वेगवेगळ्या एनर्जीची टेक्निक शोधून काढली. पण सगळ्यांचा गाभा हाच आहे की आत साचलेलं काढून टाका. म्हणजे आपलं अध्यात्म पण हेच सांगते. हो, आणि आता ही जी टेक्निक आहे नवीन ती सुद्धा हेच सांगते. आपण बोललो आतापर्यंत की इमोशनल बॅगेजेस असेल काही पास्ट लाईफ मध्ये किंवा या लहानपणापासून काही गोष्टी घडल्या असतील तर त्याचे रिफ्लेक्शन आपल्या आताच्या लाईफमध्ये दिसतात किंवा तसे प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला आपण तसं रिॲक्ट करतो. मग लोकांचं पण तसंच असतं का? आपल्या आयुष्यात जी लोक येतात त्यांचं पण कनेक्शन तसं असतं का? पास्ट लाईफशी असेल किंवा आधी काही घटना घडलेल्या आहेत त्यानुसारच तसेच लोक आपल्यासोबत येतात, तसेच लोक भेटतात? हा रेझोनन्सचा सिद्धांत आहे. कोण आपल्या जीवनामध्ये कुठून येतं, कसं येतं, तो एक व्यापक विचार लोकांनी केला. ह्याचं खरं उत्तर आहे वी डोंट नो. आपल्याला नाही माहित. आपण एखाद्या अंध किंवा अपंग आई वडिलांना जर जन्माला आलो तर हाऊ डू वी नो? आपल्याला काय माहिती आपण निवडलंय काय? पण मग तिथं का जन्माला आलो आपण आपल्याला माहित नाही. म्हणजे ह्या बुद्धांना ज्यावेळेस असे प्रश्न विचारले त्यावेळेस बुद्धांनी एकच सांगितलं की हे असे विचार आहेत की ज्याला मानवाला उत्तर माहीत नाही. वी डोंट नो एवढंच. ही पृथ्वी कशी आहे, अवकाशात अंतराळात कशी फिरते आहे, प्रिसिजननी कशी फिरते आहे, तर उत्तर एकच आहे वी डोंट नो. म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत, फक्त आपण त्याच्यातून मार्ग काढायचा झाला तर अशा पद्धतीने काढू शकतो. आपण जितके आपण स्वस्थ आणि प्युअर म्हणजे नको असलेले इमोशन्स काढून एक स्वच्छंद आयुष्य जेवढे जगू शकू तसं रेझोनन्सच्या सिद्धांताने तसं आयुष्य वाटेला येऊ शकतं. पण आपण इथंच दूषित झालेलो असलो तर दूषित आयुष्य वाटेला येण्याची शक्यता वाढते. हेच एनर्जी सायकोलॉजी किंवा एनर्जी डायनॅमिक्स सांगण्याचा प्रयत्न करतो. याचा सगळा जो गाभा आहे तो आपल्यातच आहे. मग आता समजा हे एनर्जी टेक्निक्स असेल किंवा EFT असेल, हे शिकायचं झालं तर काय करता येईल? व्हेरी गुड क्वेश्चन. EFT शिकायचं असेल तर काय करता येतं? मी साधारण 15 वर्षांपूर्वी रेग्युलर EFT या विषयावर कार्यशाळा घेत होतो, ज्यांची त्या काळात साधारण एक 5,000 रुपये फी असायची आणि मी ही कार्यशाळा शिकवायचो. मग मला एका पॉइंटला असं वाटलं की हे इतकं महत्त्वाचं काहीतरी आहे, हे समाजामध्ये सगळ्यांना कळलं पाहिजे. पण मग तेच लोक माझ्या कार्यशाळेला येत होते ज्यांच्याकडे ते 5,000 रुपये होते. पण खरा प्रॉब्लेम त्या लोकांना होता की ज्यांच्याकडे पैसे नव्हते. मग काय करायचं? म्हणून मग मी माझा सगळा वर्कशॉप, माझी कार्यशाळा शूट केली आणि ती यूट्यूबवरती अपलोड केली. ओके, आता पण ती अवेलेबल आहे? आता पण ती यूट्यूबवरती जर EFT प्रदीप पवार असं जर तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च दिलात तर 2 भागामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये ती तुम्हाला मिळते. तुम्ही ते बघून, कारण तो वर्कशॉपच होता,
तुम्ही ते व्हिडिओ बघून EFT शिकू शकता. इतकं मी ते सोपं करायचा प्रयत्न केला. ओके, आता पण तुम्ही ते वर्कशॉप्स करताय का? आता मी वर्कशॉप गेले 15 वर्ष मी EFTचा वर्कशॉप घेत नाही. घेत नाही. अधूनमधून घेतो कधीतरी, पण घेत नाही. आत्ता घेतला तरी विनामूल्य घेतो, त्याला मी काही चार्ज करत नाही. पण युट्यूबवरतीच अवेलेबल असल्यामुळे ज्यांना शिकायचं आहे युट्यूबवरती जाऊन शिकू शकता. अगदी. थँक्यू सर. म्हणजे अतिशय सुंदर माहिती आणि जीवनोपयोगी माहिती दिली आहे तुम्ही. कारण प्रत्येक माणूस आज ना कोणत्या तरी स्ट्रगल करतोय. जे मानसिक स्तरावर असेल, शारीरिक असेल, त्याच्या वर्क लाईफ मध्ये असेल, प्रत्येक स्तरावरती स्ट्रगल करतोय आणि त्यातून जर मार्ग काढायचा असेल तर तो त्याच्यामध्येच आहे, त्याच्याकडेच त्याचं सोल्युशन आहे, त्याच्याकडे ती ऊर्जा आहे. तर त्याने फक्त त्याचा योग्य वेने त्याचा वापर केला पाहिजे. हे तुम्ही आम्हाला आज शिकवलं. हे शिकवलं ह्याचं कारण मी स्वतः 20 वर्ष त्या स्ट्रगल मधून गेलो आणि माझं भाग्य असं की मला असं काहीतरी सापडलं आणि माझं आयुष्य बदलून गेलं. ते आम्हाला पण आता तुम्ही हेल्प केली की असं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातून चांगला मार्ग निवडून चांगल्या गोष्टी करू शकता. सो प्रेक्षक, तुम्ही सुद्धा हे मार्ग जो आहे आणि युट्यूब चॅनल आहे सरांचं ते सुद्धा फॉलो करू शकता. त्याच्यावर तुम्ही त्या EFTच्या टेक्निक्स आहेत त्या शिकू शकता आणि तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरच्यांचा असेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा एपिसोड शेअर करायला विसरू नका. थँक्यू.